आज आपण बहुमत हे काय असतंय आणि कुठं कुठं बहुमत कशा कशा प्रकारे वापरलं जातं तर ते बघणार. तर पहिल्यांदा साधं बहुमत बघू आपण. साधं बहुमत हे कसं असतं तर सभागृहातील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमतानं विधेयक पारित होणे म्हणजे साधं बहुमत असतं. मग साधं बहुमत हे कुठल्या कुठल्या ठिकाणी वापरलं जातं तर साधं बहुमत राज्य स्थापन करायचं असलं, राज्यांची क्षेत्रफळ किंवा सीमा किंवा नावात बदल करायचा असला तर त्यासाठी साधं बहुमत लागतं. नंतर संसदेच्या घनसंख्येत काय चेंज करायचा असला तर त्यासाठी साधं बहुमत लागतं. नंतर संसद सदस्यांचे पगार व भत्ते, नंतर संसदेच्या कामकाजाचे नियम करायचा असला तरी सुद्धा साधे बहुमत ह्यानं करू शकतो आपण. नंतर पुढं प्रभावी बहुमत. प्रभावी बहुमत हे कसं असते सभागृहातील तत्कालीन सदस्यांच्या बहुमताने. तत्कालीन सदस्य म्हणजे काय ह्यात काय चेंज आहे तर ह्यामध्ये साध्या बहुमतामध्ये सभागृहात उपस्थित व मतदान करणाऱ्यांच्या बहुमतानं असते. पण प्रभावी बहुमत हे कसं असते तर सभागृहात तत्कालीन सदस्य संख्या म्हणजे आता सभागृहाची सदस्य संख्या आपल्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे 545 आहे. तर 545 पैकी 545च्या बहुमतानं म्हणजे 545च्या निम्म्यापेक्षा जास्त जणांनी मतदान केलं तर त्याला बहुमत म्हणा. तर त्यावेळेस ते प्रभावी बहुमत झालं. तर प्रभावी बहुमत काय काय गोष्टी करतो तर प्रभावी बहुमतानं लोकसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पदावून दूर केलं जातं. तसंच राज्यसभेचे उपसभापती यांना पदावून दूर केलं जातं. नंतर विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना पण पदावून दूर केलं जातं. नंतर विधान परिषदेचे सभापती व उपसभापती यांना पदावून दूर केलं जातं. पण राज्यसभेचे उपसभापती इथे घेतले फक्त. पण राज्यसभेचे सभापती यांना सभापती या नात्यानं दूर केलं जात नाही तर उपराष्ट्रपती या नात्यानं दूर केलं जातं. तर उपराष्ट्रपतींना फक्त राज्यसभेत पहिल्यांदा कसं लागतं प्रभावी बहुमत लागतं आणि लोकसभेत कसं लागतं साधं बहुमत लागतं. ओके. नंतर समजलं प्रभावी बहुमत म्हणजे समजलं ना प्रभावी बहुमत म्हणजे सभागृहातील तत्कालीन सदस्य संख्येच्या बहुमतानं. ओके. नंतर तिसरं महाभियोग. महाभियोग कशासाठी वापरला जातो तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी आपण महाभियोग वापरला जातो. तर महाभियोगमध्ये सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमतानं म्हणजे स्ट्रॉंग बहुमत आहे. कसं एकूण सभागृहात जेवढे एकूण सदस्य संख्या आहे त्याच्या 2/3 बहुमतानं त्यांना पदावरून दूर केलं जातं. तर आता चौथा प्रकार विशेष बहुमत. विशेष बहुमत काय असते विशेष बहुमत सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमतानं व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 इतक्या बहुमतानं विधेयक पारित झालं पाहिजे. त्यावेळेस काय होतं विशेष बहुमत. विशेष बहुमत म्हणजे काय तर बघू आपण उदाहरण बघू. सभागृहात एकूण सदस्य संख्या समजा 500. एकूण सदस्य संख्या समजा 500 तर 500 पैकी एकूण सदस्यांच्या बहुमतानं म्हणजे 500 पैकी 250 पेक्षा जास्त जणांनी जर मतदान केलं त्या बाजूनं तर त्यावेळेस काय होणार पहिली अट पूर्ण होणार. ओके. नंतर आता दुसरी अट म्हणजे काय जर सभागृहात 500 जणांपैकी 300 जणच उपस्थित आहेत आणि 300 जणांपैकी 300 जणच उपस्थित आहेत तर उपस्थित आणि त्यांनी मतदान केलं तर त्या 300 पैकी 2/3 इतक्या बहुमतानं म्हणजे किती 300च्या 2/3 300 2/3 किती येणार 3 ला 3 दिलं 100 राहिलं 100 गुणिले 2 200. त्या 200 जणांनी 200 जण किंवा 200 जणांपेक्षा जास्त जणांनी जर मतदान केलं तर त्यावेळेस काय होणार दुसरी अट पूर्ण होणार. ओके. तर मग समजलं विशेष बहुमत काय सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमतानं व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 इतक्या बहुमतानं विधेयक पारित झालं. तर एक्झाम्पल काय म्हणायचं आपण म्हणू शकतो तर कलम 368 अंतर्गत येणाऱ्या सर्व घटना दुरुस्ती आपण 368 अंतर्गत जेवढ्या घटना दुरुस्ती करतो ते सगळ्या विशेष बहुमतानं करतो. नंतर कॅगला पदावरून दूर करायचं असलं तर आपण काय करतो विशेष बहुमतानं दूर करतो. नंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं असलं तर तो आपण विशेष बहुमतानं दूर करतो.